श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता। तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी आपल्या अशा बरोबर काही महत्वाच्या बाजू त्यांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत की हा माणूस, ही व्यक्ती, हा साधक नेमका कुठे गुंतलेला असतो. पहा, आपलं मन कुठलाही एखादा विषय सांगितला एखाद्या व्यक्तीला किंवा ते सगळं खरं आहे बाबा, सगळं तुम्ही सांगता ते पटतं, पण ते प्रत्यक्षात आम्ही व्यवहारात कसं आणायचं. पोटापाण्याची तर व्यवस्था झाली पाहिजे, अन्न पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, घरादाराचं सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे. इथे कसं आहे की भगवंतावरती सर्वस्व अवलंबून राहा आणि असेल माझा हरी तर देर खटल्यावरी, हा समर्थांचा भावार्थ इथे अजिबात नाही. समर्थ म्हणतात आधी प्रयत्न कर आणि प्रयत्नाने हे सगळं मिळव. पण हे करत असताना ते प्रयत्न सुद्धा त्याला स्मरून जर केलेस तर ते प्रयत्न हे निश्चितपणे सफल होतात आणि तुला चिंता करण्याचं कारण राहत नाही. मी काय करतो की सगळं ओझं जे आहे ना, ते सगळं ओझं मी माझ्या डोक्यावर घेतो. एक अध्यात्म चिंतन चाललेलं आहे, परमार्थ चिंतन चाललेलं आहे आणि त्या अनुषंगानं हे विचार आहेत. सगळ्यात माणसाला दुःख का होतं, यातना का होतात, त्रास कशाचा होतो. समर्थांनी आत्मारामामध्ये असं म्हटलं, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, रडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने श्रीराम. डोक्यावरती ओझं घेतलंय. आता हे ओझं मी माझं आहे, माझं समजून मी घेतलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं हे ओझं माझं आहे का, माझ्यासाठी आहे का. मी जन्माला एकटा आलो आणि एकट्याला मला जायचं आहे. हा परमार्थातला भले कोणी स्वार्थ म्हणेल, पण परमार्थाच्या दृष्टीनं बरोबरच आहे. त्याचं कारण असं की परमार्थामध्ये तू एकटाच आहेस, तुझ्या बरोबर कोणी आलेलं नाही, जातानाही तुझ्या बरोबर कोणी येणार नाही. मग तुझ्या स्वतःचा आणि स्वतःच्या पुरताच विचार तुला करायचा आहे. मग तुझं जे काही आहे ना, तुझी स्वतःची, प्रत्येकानं परमेश्वरानं कसं केलं की आधी सगळ्या व्यवस्था या आधी निर्माण केल्या, त्याच्यासाठी निश्चित केल्या, त्याची राहण्याची जागा निश्चित केली, त्याची काम करण्याची जागा निश्चित केली, त्याचा परिवार निश्चित केला, त्याचं कुटुंब निश्चित केलं, त्याच्या सुखदुःखाच्या सगळ्या बाजू नक्की केल्या. त्याचं सगळं एकही अशी जीवनातला एकही प्रसंग, एकही घटना, एकही असं काही नाही की जे त्याच्या नियोजनाशिवाय अन्य कोणत्या मार्गाने झालेलं असेल. पण याच्यावरती विश्वास हवा, याच्यावरती श्रद्धा हवी की हे सगळं त्यांनी निर्माण केलं, त्यांनी संपूर्ण आपल्याला त्याची अनुभूती आपल्याला दिली किंवा ते सगळं त्यांनी निर्माण केलं. मग त्यांनी जर हे निर्माण केलं तर मग त्याच्या कर्तृत्वावरती, त्याच्या अस्तित्वावरती, त्याच्या करण्यावरती माझा विश्वास असायला हवा की नाही, त्याच्यावरती माझी श्रद्धा असायला हवी की नाही. आणि ती जर असेल तर समर्थ असं म्हणतात
जगी पाहता देव हा अन्नदाता. हे अन्न कसं निर्माण झालं? अन्न कोणी निर्माण केलं? अन्न एका बीजापासून निर्माण झालं. आता हे बीज कोणी निर्माण केलं? हे बीज त्या परमेश्वराच्या अस्तित्वानं निर्माण झालं. ते बीज भूमीमध्ये पेरलं गेलं, त्या बीजातून अन्नधान्याची व्यवस्था निर्माण झाली. ते अन्न त्यांनी स्वीकारलं, ते त्यांनी अन्न घेतलं. म्हणजे अगद्याला खूप फार मुळाशी जाण्याची आवश्यकता नाही, कारण श्रोते सुज्ञ असतात, त्यांना इतकं सांगण्याची गरज नाही. पण जे बीज म्हणून जे निर्माण झालं किंवा निर्माण केलं गेलं, ते मी निर्माण केलं. ते माझ्या अस्तित्वामुळे माझ्यासाठी निर्माण झालं का? बरं, माझ्यापुरता फक्त मानवदेहापुरता परमेश्वराने विचार केलेला आहे का? असं अजिबात नाही. या सृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवजंतूचा ईश्वरानं त्याच्या साक्षीत्वानं संपूर्ण विचार केला त्याच्या जीवनाचा. आणि मग पशु पक्षी प्राणी जीवजंतू मग त्यांनी जन्माला घातले, मग ते निर्माण झाले. त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था आधी निर्माण केली आणि मग जन्माला घातलेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले की जगी पाहता देव हा अन्नदाता. अन्न शरीराला किती लागतं, पण त्या अन्नाच्या साठी म्हणून मी 10 दिशांना भटकत असतो, 10 दिशांना फिरत असतो. कारण ते अन्नापुरता माझा विषय मर्यादित असत नाही. मी आजच्या दिवसापुरता विचार करतोय असं नाही. मी पुढच्या काही भविष्याचा, पुढच्या काही आणखीन काही दिवसांचा जो विचार करतो, तो विचार करण्याची आवश्यकता असत नाही. मला जे आजच्या क्षणाला, आजच्या घडीला जे मिळालं ते आनंदानं मी घेतलं ना, की पुढची भविष्यातली चिंता ही संपूर्णपणे त्या ईश्वरावरतीच अवलंबून असते. आपण भविष्याची आपल्यापुरती मर्यादित चिंता आपण करत असतो. एक नवीनच लग्न झालेलं जोडपं महाराजांच्या दर्शनाला आलं. दर्शन घेतलं, महाराजांची त्यांच्यावर कृपा होती, अनुग्रह होता. आणि त्यांनी आल्यानंतर सांगितलं की महाराज, झाला प्रपंच वगैरे सुरू झाला आता. आणि म्हणाले, महाराज हो, खरंच आपल्याला सांगायचं राहिलं, आम्ही आमचा विमा उतरवला. अरे महाराज म्हणाले, खूप काही केली तुम्ही विमा उतरवण्याची, काय आवश्यकता होती? नाही म्हणाले, अहो भविष्याची चिंता करायला पाहिजे की नाही? या प्रपंचाची भविष्याची चिंता करण्यासाठी आम्हाला हा विमा उतरावा लागतोय. आम्ही उतरवला विमा. बघा बरं, अध्यात्म परमार्थाच्या दृष्टीने चिंतन करतो होता. पण विमा या विषयाबद्दल मला काही बोलायचं असं नाही. पण महाराजांनी काय सांगितलं त्यांना? महाराज म्हणाले, अरे घाई केली तुम्ही, विमा उतरायला हरकत नाही, पण एवढी घाई का केलीत? ते म्हणाले, आपल्याला काय माहिती पुढचं उद्याचं काय होणार आहे ते. मग महाराज त्यांना असं म्हणाले की जर तुला तुझ्या या आयुष्याची, जीवनाची, पोटापाण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी तो विमा उतरवलास, तर मग मी असं सांगेन की तुला आत्ता जे जीवन मिळालंय, तुला जे आत्ता जे जगण्याची संधी ईश्वरानं निर्माण केली, तू भगवंताचं नाम घे ना, भगवंताचं नामस्मरण करा दोघंही. अहो त्यांनी काय सुंदर उत्तर दिलं. ते दोघंही असं म्हणाले की महाराज, आता हे वय काय नामस्मरण करायचंय का? करू ना म्हणाले पुढे नामस्मरण, पुढे उतार वयामध्ये म्हातारपणी नामस्मरण करू. महाराज म्हणाले, हेच तर मला सांगायचं होतं. विमा उतरवण्याची तू घाई केलीस, तुला त्यावेळेला तुझ्या आयुष्याची आणि जीवनाची कालमर्यादा तुझ्या लक्षात आली, पण नामस्मरण करण्यासाठी मात्र तू म्हातारपणाची वाट पाहतो आहेस. म्हणून हे उदाहरण त्याने सांगितलं की आपण कसं करतो की अशा गोष्टीमध्ये, व्यावहारिक चिंतनामध्ये आपण आपला काळ घालवतो, पण जे खरं साध्य करायला पाहिजे ते आपण करत नाही. म्हणून समर्थ म्हणाले की हे नामस्मरण आणि हे चिंतन त्याच्यासाठी कर, त्याचं नाम घेताना तयाचे मुखी नाम घेता फुकाचे.